महिलांना काय दिलं? आमच्या लाडक्या बहिणींना जे 1500 रुपये दिलेले आहेत ते 1500 रुपये कायमस्वरूपी मिळण्याचं आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री यांनी दिलेलं आहे। त्यामुळे कुठल्याही महिलेला तिचा लाडक्या बहिणीचा हप्ता कधीही बंद होणार नाही। 1500 रुपये कायमस्वरूपी मग 2100 रुपये नाही मिळणार का? असा ठराव कुठे केला होता? ठराव कागदावरचा लागतो, विरोधक काय पण बोलतील, पण आमच्या कुठेही असा ठराव झालेला नव्हता। आणि 2100 रुपये मिळतील महिलांना, 1500 रुपयेच मिळतील, 2100 रुपये नाही मिळणार। 2100 रुपयाचा प्रश्न नाही, बजेटमध्ये 1500 मिळणार आहे। पण 2100 रुपये याच्यामध्ये जेव्हा सांगितलेलं होतं, जेव्हा विधानसभा निवडणुकीपूर्वी विरोधक सांगतायत, विरोधकांच्या प्रिंटिंग मिस्टेक फार असतात। तर आपण या ठिकाणी पाहायला गेलं तर अत्यंत हे महत्वपूर्ण वक्तव्य आहे। केवळ महिलांना 1500 रुपयेच मिळणार अशा प्रकारचं वक्तव्य ते मनीषा चौधरी आपण पाहायला गेलं तर यांच्याकडून करण्यात आलेलं आहे। मात्र सद्यस्थिती आपण पाहायला गेलं तर लेखी असं कुठेच दिलं नव्हतं असं सुद्धा वक्तव्य त्यांनी केलेलं आहे। त्यामुळे निश्चितच आपण पाहायला गेलं तर 2100 रुपयाची घोषणा ही अजित पवारांच्या आपण पाहायला गेलं तर जाहीरनाम्यातून झाली होती। मात्र आता थेटपणे सांगितलं जातंय की लेखी पुरावा कुठे, लेखी असं सांगितलं पाहिजे। त्यामध्ये आपण पाहतो की केवळ 1500 रुपयेच त्याच्यामध्ये जे ते लिहिलेलं होतं, त्यामुळे आता महिलांना 1500 रुपयेच मिळणार असे प्रकारचं वक्तव्य केलं जातं। त्यामुळे निश्चितच या ठिकाणी कुठेतरी मतं मिळवण्यासाठी हा 2100 रुपयाचा संपूर्ण संभ्रम होता तो भासवण्यात आला का महिलांमध्ये, हे सुद्धा असं सुद्धा प्रश्न आता उपस्थित होतोय।